back to my YouTube channel. So this is my second part of Alibag trip. Second part. अच्छा, second day of my Alibag trip. So आता आम्ही निघालो आहे चेकआउट करून मुरुड जंजिरा जाण्यासाठी. तर आम्हाला एस टीने जायचं आहे. बघूया आम्हाला एस टी मिळते का. पहिल्यांदा मी अशी ट्रिप बघितली जे सगळे टाइमात आवरून रेडी आहेत. 8चा टाइम दिला होता, आम्ही 8 वाजता रेडी झालो आहोत. थोडी शिवानीनं जरा लेट केलं. मी रोज लेटच होते. आम्ही 7-7:30 पर्यंत आवरलं असतं, बट आमच्या मॅडम थोडा टाइम लागतात ना. आय एम स्लो. आम्हाला साईजनुसार थोडा वेळ लागतो आवरायला. नको ना. सॉरी, आमचं स्वतःबद्दल बोलते आम्ही. कोणी कमेंट करू नका अशी बकवास आमच्यासाठी. नाहीतर खवडा देऊ आम्ही. हे बघा मंदिर किती स्वीट आहे. काय जाणू नाश्ता स्किप केलाय आपण. बस लगेच मिळाली. वॉट अ टायमिंग. नाही ना, लकीली आम्हाला फर्स्ट बस आमची मिळालेली आहे आणि आम्ही वी आर हेडिंग टू मुरुड. जादू बघा जादू. आणि आमचा फॉरेनर आहे आणि हा आमचा कबीर सिंग. तर आता स्टॉपला येऊन आम्ही निघालो आहे नाश्ता करायला. पेट पूजा मग काम धुया. कडच्या लोकल स्थायिक काकांना आम्ही विचारतोय कसं कुठे जायचं. प्रवास तर आमचा खूप मस्त होतोय, प्रॉपर होतोय सगळं. आजचं काय माहिती काय होतंय. चला, दोघं ग्रीन दिसत आहेत. तू कालच घातलं वाटतं परत. आमलेट पाव. शिवानीचं फेवरेट. आम्ही चहा बिस्किट खातोय एवढा नाश्ता करून सुद्धा. ऑफिस में चटक लागली ना रोजची. सकाळी चहा कॉफी आणि बिस्किट. ह्या मॅडमचं लाईफ मस्त आहे. उद्या आराम असणार आहे ह्यांना. आम्हाला काय ऑफिसला हजेरी लावायची. हा आहे जंजिरा किल्ला. पोहोचणार आहोत. नंतर बोटीने तिकडे जाणार आहोत. वाव काय सुंदर दिसतंय समुद्राचा मधोमध. पोचलो आहे आम्ही जंजिराला, बट आता आम्ही किल्ल्याकडे जाण्यासाठी तिकीट काढायला जातोय. तिकीट काढून झाल्यावरती मोठा क्यू आहे. तो क्यू क्रॉस करून मग विल गो ऑन द फोर्ट. चलो 7 आतमध्ये या. 1 2 येरा. चला 7 7 4 ढकलतं काय. तो गाईज आम्हाला 7 जणांना पहिले सोडलेलं जे पुढचे भेटलं आम्हाला तिकीट्स मिळाले. तिकीट टू फिनाले. फायनल डेस्टिनेशन आमचं. 1 तास रांगेत उभं राहून 1 तास गेलाय आमचा इथे. उभी होती 1 तास सर्वात लवकर रेडी होऊन सुद्धा आम्हाला इतका वेळ गेला इथे. फायनली आम्हाला एंट्री मिळते बोट मध्ये. नाही जाणू कसं वाटतं मागे बघून बघा जरा सांगा. मोबाईल माझा पडला नाही पाहिजे. भाई हे काय आहे. अंदर में फोटो सेल्फी अलाउड नहीं है. मोबाइल बंद है बोट में. ठीक है भाई आम्ही ब्लॉगिंग नाही काय करायचं मग ब्लॉगरने. बोटमध्ये फोन अलाउड नाही आहे गाईस. सो स्टे ट्यून फॉर द जंजिरा किल्ला. विकीतर्फे जॅकेट वाटप करण्यात आलेले आहे. विकीतर्फे जॅकेट वाटप घरी नेणार आहे काय. चला 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 चला. मस्त मला असं काय वाटतं ती काठी मला मारणार आहे म्हणून. मोबाईल यूज केल्यामुळे. खूप स्लो चालले का बोट. काय वाटतंय पळवायची का आपण. हाताने मारा ना दादा पाणी. बोट नको मला नाही बसायचं. तुम्ही मारा, मी मोबाईल धरते. मोबाईल ने मारतो भाई तेरे वजह से वजन ज्यादा हो रहा है. इसको बाहर निकाल दो डायरेक्ट. इधर उधर मत बैठो. ये शादी के पहले बहुत कड़का था, अभी तगड़ा हो गया है. वापसी में तो अपने को रिटर्न बोट आप लोगों को नहीं मिलेगा अपना बोट. क्योंकि अभी हम आपको वहाँ से उतारेंगे और वहाँ से हम लोग दूसरा आदमी लेके निकल लेंगे. तो जाते समय ना हर बोट वाला आप लोग को आवाज देता है भाई राजपुरी बोट वाला कोई है क्या. तो वो बोट के अंदर ठीक है समझ गया. अदरवाइज दूसरे बोट में अपने को बैठना नहीं है. राजपुरी सिर्फ राजपुरी. दूसरे बोट के अंदर बैठेंगे तो अपना गाड़ी रहेगा ये गांव के अंदर और हम लोग पहुंचेंगे दूसरे गांव के अंदर. तो वैसी गलती नहीं करना है.
गेट के पास में आएंगे, टिकट आप लोग को रिटर्न दिया हुआ है। गेट के पास में आएंगे, टिकट निकाल के हाथ में रखने का। हर बोट वाला आप लोग को आवाज़ देता है, भाई राजपुरी बोट वाला कोई है क्या, तो वो टिकट उसको निकाल के बता देने का, वो आपको बोट के अंदर ले लेगा। अगर टिकट नहीं बताए कि जब तक आपको वहीं पे खड़ा रहेगा। पोचलो आहे आम्ही किल्ल्यावर. आता आम्ही बोटमधून जंप करणार आहे. थ्रिलिंग एक्सपिरियन्स. मोबाईल ठेवणार आहे आणि मग जंप करणार आहोत. करशील ना जंप की फाटेल तुझी? बारीक आहे तू? तयारीत आहे. अच्छा तयारीत आहे. ओके. मस्त आहे ना ही तोफ? आम्ही घेतो आता काय ही सगळ्यात मोठी तोफ आहे ही. या तोफमध्ये समज आपण इथून आरतीला टाकलं, तिकडनं आग लावली तर आरती डायरेक्ट क्वांटम बिल्डिंग. बड़ा हरामी हो बेटा. खूप आवड बाय विकी असवानी आणि केदारली ग्लोबल हल्दीराम मध्ये जाणार. ओनली वॅप्स. ही तोफ एवढी जड आहे, बाप रे, हलत नाहीये, लोखंडी आणि फुल थंड आहे एवढ्या उन्हात सुद्धा. मस्त मोठा किल्ला आहे हा बघायला. लेट मी शो यू गाईज. दिस इज हाव इट इज. हा महल होता आणि छोटी छोटी घरं होती. एवढं मोठं बांधकाम आहे. आम्ही फक्त 1/4 पार्टला आहोत. अजून भरपूर मोठा किल्ला आहे, तो पण पाण्यावर. कान बिलीफ. इकडे पाण्याचं पॉन्ड आहे बहुतेक. इकडचा व्ह्यू किती सुंदर आहे. वा. आमचे एक अतिथी लेट आहेत. फोनवर गप्पा मारता. बायको असून कोणाशी बोलतो काय माहिती. चला उतरतोय आम्ही आता खाली. इकडे खाली उतरण्याचा एक वेगळाच टास्क आहे. भीती वाटते. जमते. इथे एक वारुळ आहे. कसलं वारुळ आहे काय माहिती. नागोबाचं आहे वाटतं. तुझं आहे का? जा मग घुस जरा, बघू कशी घुसतेस. फुटेज देते मला. इथे गोड्या पाण्याचं तळ आहे. इथे एक गँग आले ना आमचा मॅडम. आमचे सर एक. भगवान महावीर स्वामी की जय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जय. फुले आंबेडकरांचा जय. जवान जय किसान. स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत झाडे लावा झाडे जगवा. वैभव हा वैभव, आपलं फोटोशूट कमी पडलंय. दुसऱ्यांचे फोटो काढतोय पण आपले फोटो काढताना दुसऱ्यांचे भाऊ चढून उतरून. यांचा काकांचा काढूया आपण एक फोटो. हा यार ब्राईटनेस केला की ना. रील स्टार जी ह्यांना हेल्प करते फोटोसाठी. बघू शकता तुम्ही. त्यांना पोजेस पण सांगते. गाईज एकदा तरी नाही मला माहिती. डोंट फॉल फॉर अ फाईट. असा व्ह्यू आहे वरतून. एकदम टॉप व्ह्यू. कोणाच्या भरोश्यावर बसले? मी पण आहे फोटो मध्ये, व्हिडिओ मध्ये यायला. आमचे न आलेले पाहुणे त्यांनी आज व्हिडिओ कॉल केलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा नाही आला. हा आणि एक सिद्धेश म्हणून आहे आणि ओमकार. सिद्धेश नको, सॉरी ओमकारला नाही ऍड करण्यात येणार. जो आले नव्हते त्याच्यामुळे आम्ही आमची 7ची जोडी जमलेली आहे. हम 7 हे असं पोस्ट आम्ही करू शकलो. थँक्स, तुमचे खूप आभार आहात, तुम्ही नाही आलात. हा समजी की नाही समजी. अरे ट्रेन मध्ये जय जय शिवाजी, जय शिवाजी महादेव, महादेव जय मातरम, जय असो. बंदराजवळ जंजिरा हा जलदुर्ग एका अंडाभोवती खडकावर उभा आहे. उंच तटबंदी आणि बुरुज असलेला हा भक्कम किल्ला भारताच्या किनाऱ्यावरील सगळ्यात मजबूत किल्ला आहे. तो सिद्धी, पेरीम, खांड व इतर सिद्धींनी काबीज केला.
फहीम खानाने किल्ल्याचे बांधकाम सुरू केले व सिद्दी याकूत खान दुसरा 1710 ते 1777 यांनी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. जंजिरा सिद्ध्यांचे मुख्य केंद्र होते. किल्ल्यात टिपदरी गोलाकार 19 बुरुज आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 अवाढव्य तोफा हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. कलाल बांगडी ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे. भरभराटीच्या काळात हा किल्ला महाल, मंत्र्यांसाठी बंगले, मशिदी, 2 नैसर्गिक ताज्या पाण्याचे तलाव अशा सोयी सुविधांनी परिपूर्ण होता. अजय्य किल्ला 3 शतकाहून अधिक काळ कोकणाच्या इतिहासात प्रभावशाली ठरला. आम्ही फोर्ट वरून निघून इथे पोहोचलो आहोत बोटीने. पण आमचे 2 मेंबर मागेच राहिले, ते चढू नाही शकले. ते नेक्स्ट बोट मधून येतात, तुम्हाला दाखवतो. आपण मानतो ठीक आहे. 3 मेंबर ते ह्या बोट मधून येतात. कोणत्या अँगलने त्यांची वाट बघतोय. इथे थांबलोय. खूप मुश्किल आहे. इकडे जर येणार असेल तर तिकडे बोटीत चढायची, बोटीतून उतरायची खूप डेंजर हालत आहे. पडू शकतं माणूस, सो केअरफुली उतरावं लागतं. आम्ही तर चढलो पण यात 3 जण राहिले. सो वी आर वेटिंग हिअर. हेच ते 3 बंदर हमारे अटक गए थे पीछे ही. अब आ रहे. सी माय झूम इन फीचर दिख रहे. डरपोक आलेले आहेत. डरपोक फायनली. चल शिवानी हात दे. चल काय वाजा टाळे वाजा. आमचे अध्यक्ष कमिटी मेंबर आलेले आहेत फायनली. एक बोट स्किप झाल्यावर. तुला पोपट मस्त कर. स्पीड आहे का की स्पीड. फास्ट फास्ट पट पट. काका इकडे स्माइल करा एकदा. इकडे बघा ना जरा. अरे इकडे स्माइल करा. माझी नजर चुकेल ना इकडे. नाही फक्त बघा. ग्लास नाही चुकणार पण तुमचा. काय नाही टाकून द्यायचे. काय टाकणार आहे. किती झाले काका? सवय सवय. काय घेतलं ताई? एक गोळा, एक आईस्क्रीम, 2 निंबू पाणी. 90. सिक्सर. 90. गाईज आहे बघा व्हॉट आय फाउंड. मस्त ठेवलंय ना यांनी. काका छान ठेवलंय तुम्ही हे. हे पहिलं खायचो लहानपणी. काका तुमचं दुकान मला खूप आवडलं. काकांचा रिस्पॉन्स नाही. निघालो आहे आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. सगळे टायर्ड आहे. नो एनर्जी. नो एनर्जी. नो एनर्जी. एनर्जी आहे का? एनर्जी आहे का जायला? आहे का रे? आहे ना. आहे बाई आहे. 2 जणांची आहे म्हणून पुढे बसले. नंदाई खानावळ म्हणून आम्ही शोधलेला आहे. एका शॉपवाल्याने सुद्धा आम्हाला सांगितलं की टू गो फॉर नंदाई ओनली. सो लेट्स गो गाईज. एक आम्हाला इथे मस्त असं एंट्रन्सला ही तुळशी वृंदावन दिसलं. किती सुंदर आहे बघा. वाव. 1 hour later. होते एक पाटील आणि एक नंदाई. नंदाई अजून काय दिसलं नाही. नंदाई खूप गर्दी दिसते इथे. नंदाईमध्ये जाणं इम्पॉसिबल झालं गाईज. त्यामुळे आम्ही बॅक टू पाटील काकी. सॉरी पाटील हॉटेल पाटील. व्हेज थाली आलेले मस्त. व्हेज खूप टेम्पटिंग दिसते. आमचा लंच करून झालेला आहे आणि आमच्याकडे टाइम आहे अर्धा 1 तास. लागूनच बीच आहे मुरुड बीच. मी तिकडे आलेलो. Our trip is done आणि we are going back to home guys. I hope you like this vlog. आणि अर्धा तास बाकी आमच्या एसटीला. आम्ही टायमिंगवर निघालोय पण वॉकिंग डिस्टन्स इज टू फार. त्याच्यामुळे आम्ही टमटम केली आहे. वी आर गोइंग बॅक. हिशोब लावणं चाललंय गाईज. अरे ते ऍड कर ना खर्चामध्ये पहिले. 1400 डिवाइड बाय आपण 7 कर. तुला सांगते
200 रुपये किती अंदाजे खर्च होते पर पर्सन? 200 आले ना 1400 पर पर्स ओके. टोटल सगळ्यांचे म्हणजे 2-2.5 हजार पर पर्सन. कैसे कैलकुलेशन करते बहुत पैसा आहे मला माल. सो दिस इज हाव वी एंडेड अप विथ द ट्रिप. आमचा हा सेकंड पार्टचा एंड आहे. तुम्हाला आमची ही ट्रिप कशी वाटली नक्कीच कमेंट डाऊन करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. तब तक के लिए टाटा बाय बाय सी यू.